भोलेनाथ शेवटी त्याच्या इच्छेपुढे आपण जाऊ शकत नाही. त्याने जे ठरवलं ते होतच, तो ते करतोच. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तिघ शक्तींचा मालक माझा भोलेनाथ आहे. तो जे ठरवतो ते होतच. का? हे संपूर्ण विश्व त्याच्या अधीन आहे. तुम्ही आम्ही या सृष्टीमधील सर्व जीव हे महादेवाच्या अधीन आहेत. त्याहीपेक्षा बोलायचं म्हटलं तर तुम्ही आम्ही कर्माने बांधलेलो आहोत. कशाने बांधलो आहोत? कर्माने. काय हो? बोल नका. बसा. आपण आपल्या अंतःकरणातून ठरवून काही करू शकत नाही. आपण काय बोलणार आहोत, आपण काय करणार आहोत, हे सर्व फार पूर्वी लिहून ठेवलेलं असतं. ठरवून काही करता येत नाही. तुम्ही जे ठरवून करता ते होतच नाही. आपल्याला काय मान्य आहे ते नाही होत, ते त्याला काय मान्य ते होतं. आपण उगीच म्हणतो मी सगळं करून टाकेल, मी करून टाकेल, मी करतो, माझ्या ताकद आहे, मी सगळं करेल. अरे राजा, तू श्वास सुद्धा किती घ्यावे हे सुद्धा देवाने लिहिलेलं आहे. बरेच जण आपल्या परिवारातील काही सदस्यांच्या जीवावर उड्या मारतात. कोणी आपल्या मित्रांच्या जीवावर उडी मारतो, कोणी आपल्या नातेवाईकांच्या जीवावर उडी मारतो. ते म्हणतात माझे हे असे आहेत, माझे ते तसे आहेत, मला असा सपोर्ट आहे, मला तो सपोर्ट आहे. खरं सांगा बरं, जेव्हा माणसाचा शेवटचा काळ येतो, अंतकाळ येतो, मृत्यू ठरला आहे, 5 मिनिटात मरणार आहे, त्यावेळेस ओळख कामाला येते का? येते ओळख कामाला? माझा आमदाराशी परिचय आहे, माझा मुख्यमंत्र्याशी परिचय आहे, माझा पंतप्रधानाशी परिचय आहे, मी एक कॉल केला की यमाला परत पाठवेल. शक्य आहे ते? दिस इज नॉट अ पॉसिबल. ते अशक्य आहे. मृत्यूला जेव्हा यायचंय तेव्हा येईलच. त्याला कोणीही अडवू शकत नाही. मृत्यू आहे तो येईल. तिकडे पैसा नाही चालत. डॉक्टर सुद्धा कधी प्रयत्न करतात तुम्हाला माहिती आहे? जेव्हा तुम्ही जगणार आहात तेव्हा प्रयत्न करतात. 5व्या मजल्यावर 5 मजली हॉस्पिटल आहे. 5व्या मजल्यावर डॉक्टर दवाखान्यातल्या पेशंटला नेलं आणि 5व्या मजल्यावर पेशंटला ऍडमिट केल्यानंतर पेशंटचे नातेवाईक आले आणि डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर साहेब वाचेल का हो, आमचे दादा वाचतील का? डॉक्टर म्हणले बाबा वरच्याच्या हातात आहे. काय म्हणाले? तो म्हणले वरती पण एक डॉक्टर आहे का? वरती तर काही मजलाच नाहीये. तुमचा हॉस्पिटल 5व्या मजल्याचं 5 मजली आणि तू 5व्या मजल्यावर आलोय, वरती पण डॉक्टर आहे का? ते डॉक्टर म्हणले वरती डॉक्टर नाहीये, पण डॉक्टरना पण जो चालवतो तो डॉक्टर वरती बसलाय, त्याच्या हातात सर्व आहे. डॉक्टर केवळ प्रयत्न करतात. डॉक्टर वाचवून डॉक्टरांच्या हातात नाहीये, ते प्रयत्न करतात. ते टेस्ट करून बघतात, हे असं झालं तर असं होईल का, तसं झालं तर तसं होईल का. पण पूर्णपणे निदान कोणी करू शकत नाही. 100% निदान करायचं काम फक्त देवाच्या हातात आहे. जेव्हा त्यांचा विलाज संपतो तेव्हा ते म्हणतात ते वरच्याच्या हातात आहे. डॉक्टर दवा देतो, पण मिळालेली दवा ही असर करावी की नाही करावी हे देवाच्या हातात आहे. अगण्या दवा घ्यायलाच पाहिजे, पण ती असर होईल की नाही ते देवाच्याच हातात आहे. असा डॉक्टरच अजूनपर्यंत जन्माला आला नाही की तो 100% सांगू शकेल की मी माणूस मरूच देऊ शकत नाही. मायकल जॅक्सन नावाचा एक मोठा डान्सर होऊन गेला. इतका ताकदवर, इतकं म्हणजे त्याचं
ऐश्वर्य होतं, एवढं वैभव होतं. 42 डॉक्टर त्याच्यासोबत 24 तास राहायचे. ते डॉक्टर दररोज डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत दररोज त्याच्या सगळ्या टेस्ट करायचे. त्याने काय खावं काय खाऊ नये, त्याने जे जेवण करायचे ते कुठल्या शेतातून येईल, ते ऑर्गॅनिक फूड असेल, त्याने पाणी प्यायचे ते कुठून येईल, ते कसं निर्माण होईल, हे सगळं 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 नियोजन चालायचं. त्या मायकल जॅक्सनचं म्हणणं होतं की मी 150 वर्ष जगेल. किती वर्ष? मी मरूच शकत नाही. मरायला ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या मी करणार नाही. मी मरू शकत नाही. दररोज डॉक्टर टेस्ट करतायत, दररोज सगळं देत आहेत. कधी काय खावं, कधी काय करावं, कसा व्यायाम करावा, कसा करू नये, सगळं विचारून चालू आहे, सगळं विचारून. तरी तो मायकल जॅक्सन 50च्या आत 42 डॉक्टर समोर असताना काहीही करू शकले नाही. त्याला मरावं लागलं. वाचला का तो? सिकंदर सारखा मोठा राजा, एवढी फौज वाटा अख्खं जग जिंकलं त्याने, पण तो सुद्धा मृत्यूला जिंकू शकला नाही. मृत्यू हा निश्चित आहे. मृत्यू बदलूच शकत नाही. मृत्यू ठरलेला आहे. आणि मेल्यानंतर ज्या देवाकडे जायचंय तो देव सुद्धा फिक्स आहे. जन्माला घालायचं काम ब्रह्मदेव करतात, पालन पोषण करायचं काम विष्णू करतात, पण मेल्यानंतरचा पुढचा सर्व कार्यक्रम भगवान भोलेनाथांच्या हातात आहे. मग मला सांगा, ज्या भोलेनाथांकडे मेल्यानंतर जायचंय, मग मरायची वाट पाहायची का? मरायची वाट पाहायची नाही ना. मरायच्या अगोदर त्याचा कार्यक्रम सुरू करून द्या. त्याला लागतं ते द्या, त्याची पूजा करा, वशीला लावून ठेवा. वशीला, बाबा तुझ्याकडे आलो ना तेव्हा मला त्रास कमी द्यायचा. बाबा चुकलो असेल मी, मला माफ करायचं. बाबा मी माणूस आहे, शेवटी मी स्त्री आहे, चुका माणसाकडून घडतात ना बाबा, मग मला त्रास नाही द्यायचा बाबा. मी दररोज क्षमा मागतो. म्हणून मंदिरात गेले की 3दा टाळे वाजवायचे, 2 कान धरायचे असे बाबाकडे, आणि अशी नाक घसणी करायची. बाबा त्राहिमाम पार्वतीपती सर्व पाप हरोहरा. हे पार्वतीपतीनाथ क्षमा करा, माझ्या सर्व पापांचं हरण करा. मी माणूस आहे. पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभवा त्राही मां पार्वतीनाथ सर्व पाप हरो हरा. सर्व पाप हरून. मरताना पैसा कामाला येत नाही, मरताना वशिला कामाला येत नाही, मरताना नातेवाईक कामाला येत नाही. मरताना सोबत येतं ते फक्त कर्म. मान्य करावं लागेल तुम्हाला. हे जे भोग भोगतायत ना, त्रास होतोय ना, हे कर्माचं फळ आहे. म्हणून कर्म चांगले करा. कर्म चांगले असले की घरातच मथुरण काशी आहे. नीती चांगली ठेवा वागण्याची, कोणी कामाला येत नाही. कबीर महाराज तर वेळोवेळी म्हणतात, तू काया नगर का सौदागर, तुम्हें अपने वतन में जाना है. तू काया नगर का सौदागर, तुम्हें अपने वतन में जाना है. तू काया नगर का सौदागर.
है तू काया नगर का सौदागर। भाई कहे बाप कहे बेटा मेरा, बेटा कहे बाप मेरा। न बाप बेटे का न बेटा बाप का, ये तो जन्म देने का नाता है तो काया नगर का सौदागर। तुम्हें अपने वतन में जाना है तो काया नगर का सौदागर। बाप कहे बेटा मेरा, बेटा कहे बाप मेरा। न बाप बेटे का न बेटा बाप का, ये तो जन्म देने का नाता है। बाप म्हणतो मुलगा माझा आहे, मुलगा म्हणतो बाप माझा आहे, पण हे सगळं खोटे गड्या हो। आई पण म्हणते कधी कधी मुलगा माझा आहे, पण हे फक्त जन्म देण्यापुरतं नातं आहे। तुम्ही एक दिवस आईला तपकेला पैसे देऊ नका, बापाला तंबाखूच्या पुढील पैसे देऊ नका। बघा ते बाप किती संताप करते आणि ते आई किती संताप करते। म्हातारी म्हणते थांब, गलीत विकून गलीत उतरून तुझी इज्जत विकते मी आता, बघ मला देत नाही पैसे तू। एक म्हणले माझी बहीण आहे, माझे पाहुणे एवढे श्रीमंत आहेत। बाई कहे बहन मेरी, बहन कहे भाई मेरा। न भाई बहन का न बहन भाई की, ये तो रक्षा बंधन का नाता है तू काया नगर का सौदागर। एक म्हणले माझी बहीण, एक म्हणले माझा भाऊ, सगळं खोटं आहे। बहिणीला फक्त 2 दिवाळी 2 अक्षय तृतीया तुम्ही बंद करा आणि त्या बहिणीला एखादी बाई भेटू द्या आणि त्या बहिणीला विचारू द्या, का ग तुझ्या भावाचं तर भरपूर आहे, मला नाही का तो घ्यायला। ती बहीण लगेच म्हणते भाऊचं भरपूर आहे पण मला का। बाबा बोलताय, ती बहीण सुद्धा लगेच नातं तोडते। एक म्हणले आपले सासरे बुवाचं आपल्यावर लई प्रेम आहे, आमच्या सासऱ्यांचा असा सपोर्ट आहे। बरेच जण आई बापाचं कौतुक कमी, सासऱ्याचं कौतुक जास्त करतात। ससुर कहे जमाई मेरा, जमाई कहे ससुर मेरा। जमाई ससुर का न ससुर जमाई का, ये तो बेटी देने का नाता है तू काया नगर का सौदागर। तुम्हें अपने वतन में जाना है तू काया नगर का। कोणी कोणी म्हणतात सासरा माझा एवढा श्रीमंत, एवढं सगळं माझ्यावर, एवढं प्रेम महाराज। एक अधिक मास सुटला नाही मला, लहान शाळेच्या लग्नामध्ये मला 10 ग्रॅमची अंगठी, मला एवढं सगळं खरंय। तू त्याच्या मुलीला प्रेम देतोय म्हणून तू त्याच्या मुलीला त्रास देऊन बघ आणि मग सांग सासरा किती तुझा आहे।
दुसऱ्या दिवशी तुला बिना भाड्याच्या खोलीत बसवल्याशिवाय राहणार? खोटं आहे हो सगळं. तुम्ही गुरफटल्यात मायाजाळमध्ये. शिवपुराण तुमचा मायाजाळ तोडण्याचा प्रयत्न करत आहे. हे सोडा. काय चिकटपणा धरलाय तुम्ही संसारासोबत. जरा बाजूला व्हा ना. परमार्थ करून बघा. भोलेनाथाची भक्ती करून बघा. काय श्रेष्ठ भक्ती आहे, काय आनंद आहे. विचारा त्या माता माऊलींना ज्या दररोज भोलेनाथाच्या मंदिरात जात आहेत, जल अर्पण करत आहेत आणि दररोज त्यांना काय जीवनामध्ये अनुभव येतोय. त्यांच्याजवळ जरा बसून बघा, काय त्यांना आनंद वाटतो. जल आपण भोलेनाथाच्या पिंडीवर टाकतो, पण शांती आपल्या अंतःकरणाला लागते. ही ताकद भोलेनाथाच्या भक्तीची आहे. शांती नाही लोकांकडे आज. इतक्या वेदना आहेत, एवढा त्रास आहे, मन भरकटलेलं आहे. एक क्षण सुद्धा मन जागेवर राहत नाहीये, सतत भरकटत आहे मन. बऱ्याच वेळेस याला कारण काय माहिती का? कधी कधी एक अडचण बऱ्याच जणांच्या घरामध्ये सतावते. लहान पोरं नेहमी आजारी राहतात. लहान पोरांना नेहमी त्रास होतो. डॉक्टरकडे घेऊन गेले तरी काही उपाय सुंदर आहे का? तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेले, डॉक्टर सुद्धा सांगतात की याला काही फार त्रास नाहीये, पण पोरं रिरी करतात. घरात त्या ठिकाणी येणारं धन हे टिकत नाही. घरामध्ये सगळं व्यवस्थित आहे, पण घरात अशी शांती वाटत नाही. घरामध्ये नेहमी चिडचिड असते. घरातला कर्ता पुरुष घरी आला की नेहमी चिडचिड करतो, कारण त्याला कुठल्या कामामध्ये यश येत नाही. अशा वेळेस समजून घ्या, तुमच्या घरावर पितृदोष आहे. काय? वाढ वडिलांचा दोष आहे तुमच्या घरावर, त्यांचं काहीतरी म्हणणं असेल. अशा वेळेस एक उपाय करा. लोटाभर जल घ्यायचंय. आता वैशाख महिना चालू आहे, खूप सुंदर काळ आहे. काय करायचं? मातीच्या लोट्यामध्ये जल घ्यायचं आणि जल घेऊन त्याच्यामध्ये 7 दुधाचे थेंब टाकायचे, 7 काडी तीळ, 7 काडी मिरच आणि 7 वेळेस त्या ठिकाणी लाल चंदनचा टिका हा त्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे. ते पाणी तो माठ घेऊन महादेवाच्या त्या ठिकाणी मंदिरात जायचंय आणि मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी ते पाणी आपण पिंडीवर टाकायचं आहे. आणि पिंडीवर टाकत असताना महादेवांच्या मुलीचं नाव काय? अशोक सुंदरी. त्या अशोक सुंदरीचं नाव घ्यायचंय आणि अशोक सुंदरीचं नाव घेऊन ते जल जेव्हा आपण पिंडीवर टाकतोय त्याच्यातलं थोडं जल घ्यायचंय आणि ते जल आणून रस्त्यात एखाद्या वेळेस तुम्हाला बेलाचं वृक्ष दिसलं किंवा वडाचं वृक्ष दिसलं तर दोघांपैकी त्या झाडाला, एका वृक्षाला आपण त्या ठिकाणी ते पाणी टाकायचंय. परिणाम असा होईल, तुमच्या अवघडातला अवघड पितृदोष हा कमी व्हायला सुरुवात होईल. एक काळ हे करता करता असं येईल की तुमच्या घराला कुठलाही पितृदोष राहणार नाही आणि तुम्ही पूर्णपणे सुखी व्हाल. खूप विधी करतात लोक. नारायण नागबली हे ते एवढा पैसा खर्च करतात, काय सांगू तुम्हाला. खूप त्रास आहे लोकांना पितृदोषाचा. मार्गच सापडत नाही, खूप त्रास होतो. अशा वेळेस असे उपाय करून बघा तुम्ही. कोणाला पैसा द्यायचा आहे का? आहे, झिरो मेंटेनन्स मध्ये फायदा होत आहे ना, तर करायला हवं माणसाला. भोलेनाथ भोळे दैवत आहे. फक्त त्या भोलेनाथांना आकर्षित करण्यासाठी काय करावं लागेल हे उपायांच्या माध्यमातून. तुम्हाला काय सांगायचंय हे भोलेनाथला कळायला पाहिजे ना. तसं भोलेनाथला तुमच्या मनातलं सगळं कळतं, पण ते तुमच्या माध्यमातून त्यांना जाणून घ्यायचं. मग कळतं त्यांना की यांना हा त्रास होतोय, तर आपण त्याच्यातून मुक्ती मिळायला पाहिजे. का? पितरों के देवता मेरे भोलेनाथ है. तुमचे मेल्ले जे पितर आहेत म्हणजे भूतच आहेत ना ते. आणि भूताचा मालक कोण आहे? कोण आहे? भोलेनाथ आहे. भूतनाथ आहे हो. मग त्या भूतनाथाने ठरवलं तर त्रास होईल का? नाही होणार. महिला मंडळ, सासू जिवंत पण एवढे त्रास देते केव्हा, आणि मेल्यावर सोडेल का मग ते? म्हणून तिला पण शांती लाभायला पाहिजे. का सोडत नाही? ऐका, पितृ त्रास काय याला कारण सांगतो तुम्हाला.
पित्र त्रास दिले नसते, पण त्याला कारण आहे. कधी कधी आपल्याही चुका होतात. काय चुका होतात सांगतो तुम्हाला. आपण त्यांचं खातो, त्यांनी कमवलेली प्रॉपर्टी आपण खातो, त्याच्यावर पोट भरतो, त्यांनी बांधून ठेवलेल्या घरामध्ये आपण राहतो, त्याच्यामध्ये आपला निवास राहतो, सगळं आपण त्यांचं खातो, पण त्यांचं नावच घ्यायला तयार होत नाही, त्यांना आठवण पाडून टाकतो. योग्य आहे का बरं हे? मग त्यांची आठवण ठेवायला नको का? ठेवायलाच पाहिजे. आजकालच्या मॉडर्न पोरींना जर आपण आगरी टाकायला सांगितली, ते म्हणतात छे बाई, ते कुठं खायला येणार इकडे. पितर बसवायला सांगितले, तेही आवडत नाही करतो आता. आणि मग नंतर त्रास झाला, इकडे पैसा भर, तिकडे पैसा भर, हे कर, ते कर, अमुक कर. त्यापेक्षा त्या पितरांचं जे कर्म आहे, पितृ कर्म करायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. पितृ आशीर्वाद देतात. एक लक्षात ठेवा, एक पितरांसाठी करायचंय आणि दुसरं कुलस्वामिनीसाठी करायचंय. कोणासाठी? वर्षातून दोनदा, किमान दोनदा तुमची कुलदेवता जिथं असेल तिथं जायलाच पाहिजे. कोणता कोणता महिना? एक चैत्र महिना आणि एक आश्विन महिना. या 2 महिन्यामध्ये चैत्र नवरात्र आणि एक आश्विन नवरात्र येते. या 2 नवरात्रींमध्ये कितीही अडचण असली, कितीही प्रॉब्लेम असले, काहीही असलं तरी कुलदेवतेला आहेर चढवायला पाहिजे. तुम्ही 1000 देवांची भक्ती करतात, 1000 देवांची भक्ती करतात आणि कुलदेवतेला विसरत आहात. आपल्या कुळाची देवता आहे ना ती, चालेल का? नाही. मग ती कुलदेवतेला वाटेल का हे मला विसरलं, मी पण याला विसरते. आपली मुख्य देवता कुलदेवता असते. म्हणून आपल्या लग्नाची पत्रिका असेल काय असेल तर अगोदर कुलदेवतेचं नाव घेतो आपण. कुलदेवतेचं स्मरण असायलाच पाहिजे. हजारो देवांचं दर्शन घेतात आणि कुलदेवता म्हणजे आपली आई आहे, आईला विसरतात. त्या आईला चांगलं वाटेल का? सगळ्या गलीच्या म्हातारींना चहा पाजत फिरतायत आणि घरची म्हातारी सोडली, ती खुश होईल का बरं? नाही. गलीतले या 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 आणि मग घरची म्हातारी चालेल का बरं? अरे ते तिच्या कुळात तुम्ही जन्माला आलात, तिच्या कुळात तुम्ही खातात, तर मग त्या कुळाच्या कुळदेवीचं स्मरण आपल्याला राहायला, तिला आहेर चढवायला पाहिजे, तिला चुळा चढवायला पाहिजे, तिला शेंदूर चढवायला पाहिजे. ते तिचं लेणं आहे आणि ते लेणं पूर्ण करायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. या गोष्टी करत चला. मग तुम्ही म्हणतात महाराज आम्हाला हा त्रास आहे, तो त्रास आहे, ह्या भक्ताकडे जाय, त्या ब्राह्मणाकडे जाय. कशाला जातात? जे आहे ते कर्म चांगलं करा, पुढे जायची गरज नाही. काय बुवा मला आहे ना गुरफट्यात टाकायला आवडत नाही लोकांना. मी सरळ सांगतो जे आहे ते. कुलस्वामीला कधीच सोडायचं नाही. जिला कुलस्वामीने माहित नाही, ज्या लोकांना वाटत असेल की आम्हाला कुलस्वामीनी माहित नाही, त्यांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोण आहे? तुळजापूरची भवानी आहे. कोण आहे? तुळजापूरची भवानी. ज्यांना कुलस्वामिनी नाही त्यांना तुळजापूरची भवानी. आणि ज्यांना कुलदैवत माहित नाही, कुलदैवत असतं अजून, कुलस्वामिनी कुलदैवत वेगळं. आपल्या घरामध्ये जे आपण ते करतो ना चांदीचे देव, त्या माळ करतो ना, त्या कुलदेवतेच्या आणि कुलस्वामिनीच्या असतात. त्याच्या प्रत्येकामध्ये कुलदैवत असतं. ज्याला कुलदैवत माहित नाही, आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे महादेवाचाच एक अवतार आहे. कोण आहे? कोण आहे? शंकराने धरिला अवतार, शंकराने धरिला अवतार, देव झाला मर्दंड मल्हार. शंकराने धरिला अवतार, देव झाला मर्दंड मल्हार.
धवडा घोडा पिवळा रंग पालू म्हाडसा घेऊन संग धवडा घोडा पिवळा रंग पालू म्हाडसा घेऊन संग शंकराने धरिला अवतार शंकराने धरिला अवतार देव झाला मार्कंड शंकराने धरिला अवतार देव झाला मार्कंड शंकराने धरिला अवतार महादेवांचे अवतार असणारे त्या ठिकाणी मागू खंडोबा सुद्धा कोण आहेत महादेवाचे कोण आहेत अवतार आहेत आणि ते खंडोबा तुमच्या आमचं सगळ्यांचं कुलदैवत आहेत तुमचं आमचं सगळ्यांचं कोण आहेत कुलदैवत आहेत म्हणून त्यांचं सुद्धा भक्ती व्हायला पाहिजे आता काही लोकांचा प्रॉब्लेम असा आहे खंडोबा म्हटलं की ते गोंधळ घालावा लागतो असं काही लोकांची इच्छा असते त्या गोंधळामध्ये आता वेगवेगळ्या परंपरा त्याच्यावर बोलणार नाही काय पण तो माझा विषय नाही मग काय होतं उगीच आपण काय सांगावं लोक वेगळाच अर्थ काढतात त्यामुळे मी त्या विषयावर बोलणार नाही तो ज्याच्या निष्ठेचा विषय आहे पण मी एक नक्की सांगेल बळी द्यायच्या विरोधात मी आहे कुठल्याही जीवाचा बळी कुठल्याच देवाला आवडत नाही तुम्ही गोंधळ करतायत ना तुम्ही गोंधळ करतायत याचं कौतुक नाही गोंधळ वारकरी संप्रदायाने केला गोंधळ माझ्या तुकोबारायांनी केला गोंधळी गोंधळी आम्ही विठुरायाची गोंधळी तुकोबारायांनी गोंधळ केला नाथबाबांनी गोंधळ केला पण वारकरी संप्रदायाने कधीच गोंधळामध्ये बोकड मारला नाही बरं गड्या हो लोकही एवढे विचित्र आहेत लोकांना दुसऱ्या ठिकाणी जेवायला जाणार नाही पण गोंधळात गेल्याशिवाय राहणार गोंधळाला आमंत्रणाची गरज वाटत नाही त्यांना बिना सांगायचे गोंधळाला जेवायला जातील काय सांगू आम्हाला सुद्धा लोक आम्हाला महाराज या आमच्याकडे गोंधळे अरे बाबा तुझा गोंधळ तुलाच लक लागू आम्हाला आम्ही काय करू गोंधळात महाराज ते वेगळं आहे तुमचं अरे किती का वेगळं असे ना गडबड झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे गोंधळ आम्ही टाळतो नाही तर आमचा गोंधळ होतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा गोंधळ घातल्याचा पुरावा आहे पण शिवाजी महाराजांनी सुद्धा बोकड वगैरे काही मेंढ वगैरे मारलं ते बली द्यायची परंपरा वारकरी संप्रदायामध्ये नाही
वारकरी संप्रदायामध्ये अहंकार नावाचा बोकड मारा, वारकरी संप्रदायामध्ये माया नावाची बकरी मारा, वारकरी संप्रदायामध्ये मद नावाचा कोंबडा मारा, मारायचे तर हे मारा. नाथबाबांनी गोंधळ घातला, नवस केला, पण त्यांनी आईसाठी बोकड नाही मारला, रोडग्याचा गोंधळ केला. कशाचा? सत्वर पावतो मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावतो मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. बोला हे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावतो मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. हे सत्वर पावतो मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावतो मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. आणि तिकडेच खपू दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावतो मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू माझी जाचकली, सासू माझी जाचकली, सासू माझी जाचकली, सासू माझी जाचकली. तिकडेच गावा दिलं भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावतो मला भवानी आई रोडगा वाहीन तिला. ओ नंदेच बोर किरकिर करे, नंदेच बोर किरकिर करते, रोज हो दे त्याला ने भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावतो मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. नगरदेवड्याच्या सासूबायांनो, सासू मरुदे म्हणतात, सुनबाया हसायला लागल्या. सासरा माझा गावी गेला आणि तिकडेच खपू देतो नो. हे तुमचे सासू सासरे नाही बरं, संत काही सासू सासरे मारायला सांगणार नाही. संतांचं बोलणं मार्मिक आहे, संतांचं बोलणं वेगळं आणि सांगणं वेगळं आहे. अर्थ दोन प्रकारचे आहेत, एक लक्ष्यार्थ आणि एक वाच्यार्थ. मला त्याच्यावर बोलायचं नाही. नवस या सगळ्या गोष्टींमध्ये जीव मारणं हे 100% चुकीचं आहे. जीव मारू नका. ही चुकीची परंपरा काढली की आमचे महाराज आम्ही जीव मारला नाही, आम्ही मारला नाही तर मग आमच्यावर देवी कोप पावेल. मला सांगा बरं गड्या हो, नगरदेवळ्याच्या सर्व महिलांना विचारेल, जगातली कोणती आई अशी असेल की ती एखाद्याचं लेकरू आपल्या समोर कापून खुश होईल बरं? होऊ शकते? मग तुम्ही असं का करावं? काही परंपरा या बदलायलाच पाहिजे आणि काही परंपरा बदलायलाच नको. त्यातली ही एक परंपरा आहे, ती बदलायलाच पाहिजे. गोडधोड खाऊ घाला, काही अडचण नाही. बळी देणं हे हिंदू धर्माला मान्य नाही. आपण प्राणी मात्रांमध्ये देव पाहणारे आहोत, प्राण्यांना मारणारे नाही आहोत आपण. जे जे देखी जे भूत ते मानी जे भगवंत, या कॅटेगरीतले आपण आहोत. नाथ बाबांनी गाढवामध्ये देव पाहिला, नामदेव महाराजांनी कुत्र्यामध्ये देव पाहिला, प्राण्यांमध्ये देव पाहिला रे आपण. आणि आपण असं करू का बरं? म्हणून किमान ते टाळा.
कुलदैवत कुलस्वामिनी या सगळ्यांविषयी आपण मनामध्ये आस्था ठेवायला पाहिजे, त्यांची भक्ती करायला पाहिजे. जेवढं तुम्ही त्यांची भक्ती कराल तेवढं ते तुम्हाला कल्याण करतील. इतर सगळ्या देवांची करा, मान्य आहे, तुम्हाला ज्या देवाची करायचं त्या देवाची करा, त्याला माझा विरोध नाही, पण कुलदेवतेला विसरू नका.